मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी यांची 4 तासांपासून चौकशी सुरू आहे। तेजवानींचा 4 तासांपासून जबाब नोंदवला जातोय। जमिनीचे सर्व महत्त्वाचे कागदपत्र सादर करण्याच्या तेजवानी यांना पोलिसांनी सूचना केलेल्या होत्या। महारवतन, शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनी यांच्यामधील सर्वच कागदपत्रांची पडताळणी सध्या केली जाते। व्यवहार झाला नसल्याचं शीतल तेजवानी यांनी पोलिसांना माहिती देताना म्हटलंय। पॉवर ऑफ अटर्नी वेळी कुठल्या कागदपत्रांची देवाणघेवाण झाली याबद्दल सुद्धा तेजवानी यांच्याकडून सध्या पोलीस जाणून घेत आहेत। आणि रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रेवती, मुंढवा जमीन प्रकरणामध्ये आता तेजवानी यांचा जबाब नोंदवला जातोय, नेमकं काय काय समोर येत आहे? सागर, खरं तर गेल्या 4 ते 5 तासांपासून इकडे शीतल तेजवानी ज्या आरोपी आहेत सगळ्या या पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी, त्यांची चौकशी कसून चौकशी खरं तर ही पुणे आयुक्तालयात होत आहे। हा जेव्हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला होता, तर त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवरती आता आर्थिक गुन्हे शाखेकडनं ही सगळी चौकशी गेल्या 4 ते 5 तासापासून सुरू आहे। आणि एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे की जी चौकशी आहे ते प्रत्येक कागदपत्राची पडताळणी ही आता तिकडे होत आहे। तर त्यासोबतच 2006 पासून जे कागदपत्र आहे त्याची देखील पडताळणी होत आहे। तर त्यासोबतच असं देखील सांगण्यात आलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांकडनं की जर गरज पडली तर ते जे 275 जे मालक आहेत त्या जमिनीचे, म्हणजे महारवतनाच्या जमिनीचे जे मूळ मालक आहेत, त्यांना देखील टप्प्याटप्प्यात बोलवून त्यांच्याकडनं देखील कागदपत्रांची पडताळणी ही होण्याची शक्यता इथे वर्तवली जाते। तर त्यासोबतच आता गेल्या 4 ते 5 तासांपासून ही जी चौकशी आहे आर्थिक गुन्हे शाखेकडनं पुणे पोलीस आयुक्तालयात ही सुरू आहे। तर आता चौकशी नंतर नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण पोलिसांनी असं देखील सांगितलंय जर गरज पडली तर शीतल तेजवानी यांना पुन्हा चौकशीसाठी देखील बोलवण्यात येईल। तर त्यासोबतच हे देखील तपासणी केली जाते का याची देखील पडताळणी होतीये की जेव्हा पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी ज्या एक मीडिएटर होत्या महारवतनाच्या जागेच्या प्रकरणामध्ये, तर त्याच्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी घेताना कुठला आर्थिक व्यवहार तिथे झालाय का, जरी त्यांनी ते आरोप फेटाळलेले असले तरी तिकडे कुठल्याही प्रकारचा व्यवहार झालाय का, प्रत्येक वाक्य प्रत्येक डॉक्युमेंट आता हे आर्थिक गुन्हे शाखा पडताळणी त्याची करत आहे। तर जसं मी म्हंटल सागर की आता नेमकं चौकशी ही 4 ते 5 तास झाले सुरू आहे, त्याच्यानंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच रेवती, या प्रकरणाकडे आपलं लक्ष असेलच। वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।